संस्था आहे। पतसंस्था चळवळ टिकली पाहिजे, ती टिकवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी स्वतःला झोकून देऊ, अभ्यासपूर्ण पूर्ण वेळ देऊ काम करावे, असे आवाहन अकोले तालुक्यातील अग्रगण्य असणाऱ्या अगस्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 37वी वार्षिक साधारण सभा जिल्हा बँकेच्या भाऊसाहेब हांडे सभागृहात पार पडली। त्यावेळी जिल्हा बँकेचे संचालक तथा अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष श्री सीताराम पाटील गायकर यांनी सभासदांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले। अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री अशोकराव देशमुख हे होते। यावेळी व्यासपीठावर भाऊ पाटील नवले, सोन्याबापू वाघचौरे, सहकार नेते प्रकाशराव मालुंजकर, SP देशमुख सर, प्रवीण मालुंजकर, वसंत मनकर, रमेश धुमाळ, KB हांडे, डॉक्टर नितीन चासकर, भानुदास तिकांडे उपस्थित होते। यावेळी गायकर म्हणाले की पतसंस्था चळवळीत कोणती राजकारण आणू नका, या चळवळीत राजकारण विरहित कार्यकर्त्यांनी पूर्ण वेळ काम करावे। पतसंस्था ही आर्थिक संस्था आहे। तालुक्यातील पतसंस्थांच्या 750 कोटी ठेव आहे। वसुलीमध्ये सातत्य ठेवून वसुली केली पाहिजे। अगस्ती पतसंस्थेच्या 700 एकर क्षेत्रावर लागले आहे। याबाबत राज्य पातळीवर पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून कर्ज वसुलीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। संस्थेच्या सर्व शाखाधिकाऱ्यांनी प्रत्येक बाबतीत काटेकोरपणे शिस्तीने काम करावे। तालुक्यात पतसंस्था चळवळीला बदनाम करणाऱ्या प्रवृत्तीचा सभासद बंदोबस्त करतील। त्याचबरोबर सभासदांच्या अडीअडचणी समस्या या संचालक मंडळाला सांगाव्यात, त्यांना न्याय देण्याचे काम आम्ही करू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला। यावेळी उपाध्यक्ष गणेश पापड, अक्षय पोखरकर, दत्ता धुमाळ, प्रमोद मंडलिक, गुलाब आरोटे, रावसाहेब भोर, शिवराम भोर, शिवाजी गोंदके, मारुती भिंगारे, सुरेखा नाईकवाडी, श्रीमती पद्मा गायकवाड, बाळासाहेब भोर, अनिल शेठ कोळपकर, सुरेश देशमुख, निलेश गायकर उपस्थित होते। यावेळी अध्यक्ष अशोक देशमुख, वसंत मनकर, भाऊ पाटील नवले यांची भाषणे झाली। अहवाल वाचन संस्थेचे मुख्य व्यवस्थापक श्री दिलीप उदमले यांनी केले। सूत्रसंचालन प्रमोद मंडलिक यांनी केले। आभार उपाध्यक्ष गणेश पापड यांनी मानले। सभासदांना अल्पोहार देण्यात आला। स्टार न्यूज साठी भाऊसाहेब अण्णा वाघचौरे, नाशिक।